विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात साचले पाणीच पाणी। आधीच दुर्लक्षित असलेल्या शाळेची अवस्था बिकट, आता छतही गळते आहे। शिक्षण विभागाचे पितळ उघडे। औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर। औसा तालुक्यातील सारणी भाग 2 येथील शाळेमध्ये गावातील इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु पावसाळ्यामध्ये शाळेच्या वर्गामध्ये तसेच मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे कठीण झाले आहे। याबाबत शाळेचे मुख्याध्यापक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांना वेळोवेळी सूचना देऊनही पाणी साचू नये यासाठी कुठलीही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाही, तर विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व वर्ग गळत असून सर्वत्र वर्गात पाणीच पाणी आहे। शाळेच्या वर्गात पाणी साचल्याने गावातील विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्याची वेळ येत आहे असे नागरिक बोलत आहेत। तर ग्रामस्थांकडून शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे। शाळा गावात असून नसल्यासारखीच अवस्था गावची झालेली असून प्रत्येक वर्गामध्ये पाणी साचलेले आहे, तर इयत्ता 1ली ते 5वीचे सर्व विद्यार्थी एकत्रित बसून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे। 1लीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना 5वीच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतोय, तर 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांना काहीच कळत नाही। अशी अवस्था या सारणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची झाली आहे। शाळेसमोर साचलेले पाणी रोगास निमंत्रण देत आहे, तर शाळेची अवस्था धोकादायक बनलेली आहे। विद्यार्थ्यांचे जीवन अंधारमय बनत चाललेले आहे, याची चिंता पालक वर्गात भेडसावत आहे। सारणी येथील सरपंच, ग्रामसेवक व शाळा व्यवस्थापन समिती फक्त नावालाच कागदावरती उरलेली आहे, हाच एक या ठिकाणी प्रश्न उरतो आहे। शाळेतील दिले जाणारे भोजन हेही पावसातच बनवावे लागते आहे। शाळेत वाटप केले जाणारे दुपारचे भोजन पावसातच बनवावे लागत असल्या कारणाने स्वयंपाक बनवणाऱ्या ताईंची देखील खूप मोठी धांदल उडत आहे। बिकट परिस्थितीमुळे मुलं आजारी पडण्याची दाट शक्यता असून साथीचे रोग व संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती नागरिकात व्यक्त केली आहे। एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी, जिल्हा परिषद शाळेची सुधारणा व्हावी याकरिता विविध उपाययोजना करत असले तरी सारणी गावातील शाळेची दुरावस्था मात्र खूप काही सांगून जाते आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। औसा प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।